नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण स्ट्रीट स्टाईल सुकी भेळ ही रेसिपी आज करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी तुम्हाला एक साधी सोपी अगदी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून जी भेळ आहे ती शेवटपर्यंत कुरकुरीत राहील। चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता भेळसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इकडे मी कुरमुरे घेतले आहेत, मी 1 कप। त्यानंतर धणा पावडर घेतली आहे 1 चमचा, आलं लसूण मिरचीचा ठेचा, चाट मसाला घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, खारे शेंगदाणे घेतलेले आहेत, तिखट डाळ घेतलेली आहे, तिखट शेव, चवीनुसार मीठ, 1 कांदा घेतलेला आहे, लिंबू आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता साहित्य बघून घेतलेलं आहे। आपण आता झटपट अशी रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी असे कुरमुरे घेतलेले आहेत। कुरमुरे मी मस्तपैकी असे भाजून घेतलेले आहेत। आपण आता हे कुरमुरे आहेत ते आता बाउल मध्ये असे घालायचे आहेत। टोमॅटो एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे। आपण आता हा टोमॅटो आहे या भेळमध्ये घालायचा आहे। त्यानंतर कांदा आहे तो घालणार आहोत, खारे शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत, तिखट डाळ ती सुद्धा घालायची आहे, एकदम अशी चटपटीत लागते। त्यानंतर तिखट शेव आहे ती घालायची आहे। आपण आता हे सर्वप्रथम साहित्य आहे ते मिक्स करून घेऊया। असं मिक्स करायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले आहेत ते घालायचे आहेत। 1 चमचा आपण धणे पावडर आहे ती घालणार आहोत। धणे पावडरने चव एकदम भारी लागते। त्यानंतर एकदम असा झणझणीत मी इकडे ठेचा करून घेतलेला आहे, तो आपण आता ठेचा आहे तो घालायचा आहे। त्यानंतर थोडासा अगदी चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला आहे तो घालायचा आहे। व आपण आता हे परत असं मिक्स करून घेणार आहोत। भेळ तर एकदम चमचमीत अशी रेडी आहे, पण त्यामध्ये एक पदार्थ अजून घालायचा आहे, त्याने भेळची चव एकदम दुप्पट होऊन जाईल। चला तर आपण आता हा फरसाण आहे या भेळमध्ये असं मिक्स करून घ्यायचा आहे व परत आपण चमच्याच्या साहाय्याने ही भेळ आहे ती अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि मी एक तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार होती, जेणेकरून जी भेळ आहे ती एकदम अशी कुरकुरीत होऊन जाईल। ती म्हणजे ट्रिक आहे, कुरमुरे जे आहेत ते आपण भाजून घेतले पाहिजेत, त्याने ही भेळ आहे ती चांगली अशी कुरकुरीत होऊन जाते शेवटपर्यंत। आणि आपली मस्तपैकी अशी जशी बाहेर भेटते तशी आपली भेळ आहे ती तयार झालेली आहे। आणि आपण आता ही मस्तपैकी डिश मध्ये काढून घेणार आहोत। मस्तपैकी शेव घालायची आहे। आता मस्तपैकी असा लिंबू आहे तो त्याच्यावरती असं पिळायचा आहे। भेळ तयार आहे। पापडी शिवाय भेळेला मजाच नाही। आपण आता ही पापडी पण त्याच्याबरोबर खायची आहे। मस्तपैकी अशी चमचमीत भेळ तयार आहे। तुम्ही खायला पण रेडी आहात। आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका। धन्यवाद।